तर इथे भरपूर ऊन आहे, तर मस्त धने वाळून जातील. तर इथे बघू शकता आपली मस्त धना पावडर रेडी आहे. इतकं छान क्वालिटीचं खोबरं आहे ते. मी 2 पॅकेट आणले, 2 किलो आणलेले आहेत. तर इथे बघू शकता. आणि हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता वाजले आहेत आय थिंक 12 साडेबारा झालेले आहेत. तर आम्ही बाहेर गेलेलो होतो. तर मी सकाळी पीठ वगैरे मळूनच गेलेली होती, स्वयंपाक काही केला नव्हता. तर पीठ मळून ठेवलं होतं फूड प्रोसेसरमध्ये, मस्त मऊ झालेलं आहे. आता पोळ्या करणार, काहीतरी भाजी वगैरे बघते आता काय करायचं. तर तेच बाहेर गेलो होतो आणि आम्हाला मस्त एक ठिकाणी म्हणजे असं एक गाडी भेटली. तर ती गाडी खोबरं घेऊन आलेली होती, केरळवरून डायरेक्ट आलेली होती. तर आता कसं आता मसाले, मिरची त्याचा हंगाम सुरू होईल. आता मिरच्या पण विकण्यासाठी आता मोठे मोठे महोत्सव, मिरची महोत्सव, काही काही नाही का मसाले वगैरे त्याचे लागलेले आहेत नाशिकमध्ये. म्हणजे आता कुठे दुसरीकडे पण असतील, आतापासून सुरू होईल. तर मग खोबरं आलेलं होतं केरळकडून. ते केरळचेच माणसं होते, केरळकडून गाडी. आता खूप गाड्या असतील इकडे तिकडे गेलेल्या. जसं आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आपलं रॉक सॉल्ट नाही का, तर ते तिकडून आलेलं होतं, लाहोर म्हणजे पाकिस्तान वगैरे तिकडून आलेलं होतं. तर तशाच गाड्या आता ह्या पण खोबरं विकण्यासाठी आलेले. इतकं छान क्वालिटीचं खोबरं आहे ते. तर मी 2 पॅकेट आणले, 2 किलो आणलेले आहेत. तर इथे बघू शकता. आणि मला खूप लागतं, कारण आम्ही नॉनव्हेज करतोच ना, मटन, चिकन किंवा फिश वगैरे त्याच्यासाठी लागतंच. आता माझा मागच्या वर्षीचा मसाला केलेलाच आहे मी, काळा मसाला. तर तो संपलाच नाही. तर ह्या वर्षी काही मी मसाला करणार नाही, फक्त मिरची करणार आहे आणि धना पावडर करेल घरच्या घरी. आता मी धना पावडरची एक पुडी आणलेलीच आहे. आता ते वाळून बिळून घरच्या घरी मी धना पावडर करेल, कारण त्याचं फ्लेवर छान असतो, वास वगैरे खूप छान असतो जे रेडीमेड धना पावडर असते त्याच्यापेक्षा. तर हे खोबऱ्याचे 2 पॅकेट्स आणलेले आहे, 2 किलो. तर आता हे बाहेर 250-300 रुपये किलो असतात मॉलमध्ये किंवा दुकानात, आणि चांगली क्वालिटी पण नसते, एकदम येलोइश असतात. आता हे बघू शकता एकदम व्हाईट वाटे आहेत. तर हे 150 रुपये किलो प्रमाणे घेतलेले आहेत. तर खूप गर्दी होती, खूप लोक घेत होती तिथे. मग आम्हाला दिसलं येताना, तर म्हटलं चला 2 पॅकेट्स घेऊन टाकू, कारण मला चिकन वगैरे नॉनव्हेजसाठी लागतंच ना. तर त्यासाठी हे 2 मस्त मिळालेले आहेत मस्तपैकी. आणि त्या म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या वाट्या आहेत, मोठे मोठे वाट्या आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र, म्हणजे आताच नवीन माल आहे एकदम. तर थोडं सुद्धा काळ झालेलं नाहीये. सगळे पॅकेट्स तशीच होते. आता मोठी गाडी होती, सगळं भरलेलं, खूप लोक घेत होते तिथे. म्हटलं चला घेऊ. तर हे चांगलं काम झालं, आज भेटलं. तर तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर तेच आता चला, आता स्वयंपाक करून घेते पटापट आणि त्याच्यानंतर बोलते. तर इथे बघू शकता, इथे मी धने काढलेले आहे. 500 ग्रॅमची पुडीच आणली होती मोठी. तर म्हटलं ह्यावेळेस धना पावडर घरीच करू, कारण जी रेडीमेड आणतो ना आपण धना पावडर, त्याचा काही वास पण येत नाही, फ्लेवर पण असं चांगला नसतो त्याचा. एकदम असं म्हणजे कधीच्या आणि कधीच्या पुड्या असतात, पण एकदम बारीक केलेली असते. आपल्याला कसं एकदम थोडंसं सगळं वगळं असं पाहिजे असते त्याची पूड. तर त्याच्यासाठी मी घरीच करणार आहे, आणि घरी केलेल्या धना पावडरची चव भारी असते, एकदम छान चव येते. आणि मी थोडीशी याच्यातली धरी काढून ठेवणार आहे, कारण काही नाही का फोडणी वगैरे देण्यासाठी, किंवा नॉनव्हेज केलं, किंवा मी आता काल भरलेली वांगी केली, त्यात पण मी भाजून थोडीशी कुटून वगैरे टाकली, तर इतके छान लागतात. किंवा आपण कोथिंबीर वड्या किंवा मग आळूच्या वड्या वगैरे केल्या, त्याच्यात पण छान लागतात. तर मग मी थोडीशी ठेवणार आहे तसेच, आणि बाकीचे मी मस्त ग्राइंड करून पावडर करणार याची आणि ठेवून देणार. तर छान आहे मस्त. आता हे उन्हात ठेवते आणि संध्याकाळी याची पावडर तयार करणार. इतका छान वास येतोय मस्त.
फ्लेवर येतो असा धने आणले तर आपण. तर चला आता हे उन्हात वाळवते. तर इथे भरपूर ऊन आहे, तर मस्त धने वाळून जातील. तर इथे ठेवते धने वाळत करण्यासाठी. आणि वाळले का मस्त त्याची ग्राइंड मस्त होतील ते छान. आणि मध्ये मध्ये अशी अशी करून देत जाईल. तर इथे वाळवत ठेवते. चला, खूपच ऊन आहे आज. तर धने वाळत केलेले आहे मस्तपैकी. आणि माझा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. आता जेवण करून कियाला पण जेवण देते. जेवण करून आणि त्याच्यानंतर मग बोलते. चला, काय पाहिजे तुला? असं नाही, आकार. तर इथे मी आता चहा ठेवलेला आहे. आणि हे धने पण मस्त वाळले उन्हामध्ये. तर म्हटलं आता स्वयंपाक करून नंतरच करेल. सगळं आवरलं की, किचन वगैरे आवरलं की मग करेल. धना पावडर मी कशी करते ते तुम्हाला दाखवते. तर मस्त वाळवून झालेले आहे उन्हामध्ये, एकदम कडक उन्हात वाळले छान. असं दाबलं तरी लगेच असे लगेच दाबतात. तर आता मस्त स्वयंपाक झाला की मग धना पावडर करणार. आता इथे चहा ठेवला. आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं. दूध बिस्किट खायचंय. दूध बिस्किट थांब, जा वाटी आण, तुला दूध बिस्किट देते. दाखवते नको. तर विहानला आता दूध बिस्किट देते. त्याला भूक लागली हो ना विहान? नको. कोथिंबीरचा असतं ना? हा, सीड्स आहे कोथिंबीरला, सीड्स. आणि मी एक प्लांट केलाय मी. कोणता? कोथिंबीरचा. कुठे? माझे एक येलो मध्ये. येलो प्लांटर मध्ये. तर विहानसाठी दूध बिस्किट. तर तो संध्याकाळी किंवा सकाळी असंच खातो. त्याला खूप आवडतं, खूप फेवरेट आहे ना. हो ना? जा. आणि इथे मस्त चहा पण रेडी होतोय. आणि चहा झाला की मग नंतर स्वयंपाकाचं बघते काय करायचं. आणि बाहेरचा सनसेट खूपच छान झालेला आहे, खूप मस्त दिसतोय. खूप छान सनसेट झालेला आहे मस्तपैकी. थोडंसं ऊन आहे, अजून वेळ आहे सनसेट व्हायला. चला आता चहा, म्हणजे चहा झाला असेल, आता चहा पिते. आणि त्याच्यानंतर मग चहा झाला की मग तुमच्याशी बोलते. स्वयंपाकाचं ठरलंय. तर म्हटलं मला कारण धना पावडर पण करायची ना, म्हणून मी सिंपल स्वयंपाक करणार आहे आज. तर आज मी आखी मसूर डायरेक्ट फोडणी देऊन करणार आहे. इथे तवा पण तापत ठेवला. आता पोळ्या करून घेईल, कारण पीठ पण होतच ना सकाळचं, एवढं पीठ आहे. तर मग पोळी आणि आखी मसूर आहे. तर आता मी ती काढून थोडीशी भिजत ठेवणार. आता एवढी पण करून टाकते. तर ही आहे आखी मसूर. ती भिजत ठेवणार आणि डायरेक्ट फोडणी देणार कुकरमध्ये. इथे आपलं टोमॅटो, कांदा वगैरे काय, कढीपत्ता, काळ्या मसाल्याची करणार आहे, म्हणजे भाजीची गरज नाही. तर आता ही भिजत ठेवते. एक साईडला पोळ्या करून घेते, भात पण ठेवून देते. आणि त्याच्यानंतर मग वरण करेल. तोपर्यंत डाळ पण भिजून भिजून जाईल. आणि मग म्हणजे लवकर स्वयंपाक झाला तर मला धना पावडर पण करता येईल लवकर, कारण मग मऊ होण्याची शक्यता असेल ना ही. परत थोडीशी मला भाजावं लागतील कमी गॅसवर. त्याच्यानंतर धना पावडर तयार करावं लागेल. तर म्हटलं आधी पटापट स्वयंपाक करून घेते. तर चला, आता इथे मी तवा तापत ठेवलाय, पोळ्या करून घेते आणि मग नंतर बोलते. माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. पोळ्या पण झाल्या आणि भात पण टाकला. इथे डायरेक्ट फोडणी पण दिली याला, मसूरच्या वरणाला. तर सगळा स्वयंपाक रेडी माझा. आता हे शिजलं की झालं. मग त्याच्यानंतर मग पावडर करायला तयार होईल. आणि मस्त एक मोठ्या कढईमध्ये कमी गॅसवर धने भाजून घ्यायचे आधी.
तर ते खूप वेळ लागेल कारण खूप आहे ना धने. आता इथे भात पण होतोय मस्तपैकी आणि आज बासमती भात टाकला छान. आणि वरण पण लगेच होईल. तर तुम्हाला वरण दाखवते कसं झालंय फोडणीचं कुकरमध्ये. खूपच छान होतं आणि कमी वेळात आणि लवकर, म्हणजे आपल्याला खूप घाई करायचे काहीतरी, तर आपण वरण डायरेक्ट याच्यात फोडणी देऊन करू शकतो. तुरीचं पण करू शकतो, नंतर मुगाचं करू शकतो, नंतर मसूरचं, आपली मसूरची डाळ, नंतर ही आखी मसूर. तर सगळं झालेलं आहे आणि आता मी सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. चला धने काढून ठेवते, एवढेच, जास्त नाही काढणार कारण पावडर तर राहीलच ना, म्हणून मग त्याच्यासाठी एवढेच काढते. तर मस्त इथे अशा बर्तनमध्ये कढई तापत ठेवलेली आहे. आता धने सगळे भाजून घेणार. तर मीडियम फ्लेम करायची आणि भाजून घ्यायचे सगळे धने. तर आता इथे सगळे धने भाजून घेऊ थोडे थोडे करून. असे चाळत राहायचे, म्हणजे जाळायचे नाही पूर्ण आपल्याला. आणि त्याचा असं वास आला ना मस्त भाजलेला याचा, तर कळून जायचं की धने भाजलेले आहेत. तर हे मी 3 सेक्शन मध्ये भाजून घेईन. आता हे टाकलं, अजून एक, मग 2, म्हणजे 3 वेळेस भाजून घेईल हे, म्हणजे चांगले भाजले जातील. माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. आता मग हेच तयारी करते आता. तर आता भाजला का लगेच वास येतो ना, जसं त्याच्यातून तेल सुटतं असं. तर इथे भाजून झालेलं आहे, खूप छान वास येतो एकदम आणि पटकन भाजून होतात. आता याचा कलर लगेच चेंज झाला, येलो येलो झाला एकदम मस्त. आणि हा थोडा व्हाईट कलर असं दिसतो आणि याचा येलो झाला, असं तेल सुटलं त्याला. तर मस्त भाजून झालेले आहे आता परत एकदा. आणि पटकन लवकर भाजून जातात ते, कारण खूप हे राहतात ना, जास्त म्हणजे जास्त वेळ लागत नाही. तर आपण पण असं धना पावडर आणण्यापेक्षा आपणच स्वतः करून घेतली आणि कधी पण करता येते आपल्याला, जेव्हा संपली तेव्हा. आता आधी म्हटलं धना पावडर करून घेऊ मस्त, त्याच्यानंतर मिरची करेल आणि ही चिली फ्लेक्स पण करायची मला 1 किलोची. आणि अजून काय करायचंय, मसाला तर आहेच, काळा मसाला आहे. मम्मीने मला म्हणजे करून दिला होता मागच्या वर्षी, ती इथंच आली होती, इथेच करून दिला होता. तर मला ह्यावेळेस फक्त मिरची, आता धना पावडर तर होऊन जाईल, मिरची, चिली फ्लेक्स आणि गरम मसाला असतो ना, कच्चा मसाला, तर तो करेल. आणि जमलं तर बिर्याणी मसाला पण करून ठेवणार आहे ह्यावेळेस. तर आता मस्त झालेलं आहे हे पण. हे मस्त भाजून रेडी आहे. आता थोडीशी खूप गरम आहे ना, थोडंसं थंड होऊ देते आणि मग नंतर ग्राइंड करेल मस्त बारीक. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळणीने चाळून पण घेऊ शकता. तर मी बघते आता किती ग्राइंड होतं, किती बारीक होतं त्याच्यावर. जर थोडंसं जाडसर झालं तर मी चाळून घेईल चाळणीने, बारीक चाळणीने, आणि नाही तर मग तसंच राहू देईल. तर आता थोडंसं थंड होऊ देते, गरम आहे ना खूप. तर मस्त इतका छान घरात अरोमा येतोय मस्त. तर मस्त, कारण आता हे नेहमी लागतंच ना, चिकन वगैरे आपल्या हिरव्या भाज्या असेल त्याच्यात पण लागतं. तर म्हणून मग करून ठेवते भरपूर, अर्धा किलोचं, म्हणजे 500 ग्रॅमचं पूर्ण करूनच ठेवते. तर चला, जेव्हा आता ग्राइंड करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर इथे बघू शकता, अशी डाळ झालेली आहे मस्त शिजवून, खूप छान झालेली आहे. इतकं छान वास येतोय मस्त. तर अशा प्रकारे शिजून जाते. आता भरपूर शिजली, बघू शकता इथे, असं नाही की काही शिजलेलं नाहीये. तर 3 शिट्टीमध्ये पूर्ण डाळ शिजून गेली आहे. जसं दाल मखनी असते ना, तसं झालेलं आहे, जसं याच्यामध्ये आपल्या हॉटेलमध्ये असते दाल मखनी, त्याप्रमाणे. तर चला, बोलते नंतर. हे मस्त थंड झालेले आहे. आता थोडे थोडे करून बारीक करून घेते, ग्राइंड करून घेते. तर ह्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे. खूप छान वास येतोय मस्त. अजून एक, आणि हा एक विसरली, त्याच्यामध्ये हळद पण टाकायची असते थोडी थोडी.
तर हळदीने कलर पण छान येतो आणि खराब पण होत नाही त्याच्यामुळे. तर इथे मस्त तयार झालेली आहे धना पावडर, तुम्हाला दाखवते नंतर. तर आता मी थोडीशी चाळून पण घेणार आणि जे राहिलं ते पण अजून ग्राइंड करून घेणार. तर इथे बघू शकता मस्त झालेली आहे, खूप छान कलर पण आलेला आहे येलो. तर आता सगळी पटापट घेते हे करून ग्राइंड. आणि हे टाकलं की ग्राइंड करताना लगेच हळद टाकायची थोडीशी. तर एवढी धना पावडर झालेली आहे. आता मी ही थोडीशी चाळणीने चाळून घेईल आणि ते जे उरलं ना जाड जाड ते परत एकदा ग्राइंड करून घेईल. तर आता ही चाळणीने चाळून घेते. तर भरपूर झालेली आहे 500 ग्रॅमची. तर याच्यातच चाळून ह्या चाळणीने चाळून घेणार आहे, पिठाची चाळणी आहे. तर हे एवढं जाड निघालेलं आहे. तर ते यूज करून टाकेल भाजीमध्ये कशामध्ये पण. आणि एवढी पावडर झालेली आहे धना पावडर. तर आता याच्यात काढून घेते तुम्हाला दाखव. तर इथे बघू शकता आपली मस्त धना पावडर रेडी आहे. कोरिअँडर पावडर. आता ही खूप दिवस जाईल मला. तर मस्त आता एअरटाईट कंटेनरमध्ये मी भरून ठेवणार. आणि एवढं जाड निघालेलं आहे तर ते करून टाकेल मी भाजीमध्ये यूज. तर एवढं निघालेलं आहे आणि एवढं पावडर झाली आहे. तर चला बोलते नंतर. आणि तुम्हाला कसं वाटली मी पावडर केली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला तर प्लीज लाईक करा. चला बोलते नंतर. तर आज बिलकुल हवा नाहीये. थंडी पण नाही, आता थंडी कमी होऊन गेली. आणि इथे आहे जॅक. लगेच दरवाजा उघडल्या आला तो. आज तर काहीच थंडी नाहीये. झाडांना पण पाणी टाकावं लागेल. आता पाणी टाकून देईल आणि रात्रीच टाकते, कारण म्हणजे झाडं मस्त थंड राहतात. उन्हात टाकलं की पाणी गरम होऊन जातं ना, म्हणून. इथे आहे जॅक. तर झाड पानं सुद्धा हलत नाहीये कारण काहीच हवा नाहीये. तर गरम होतंय एकदम. आता उन्हाळा लागलाच आहे समजा. आज दुपारी खूपच ऊन होतं. आणि इथे आहे जॅक. तो सारखा खाली येतो पायाखाली. इथे बघू शकता. तर तेच, चला आता आवरून घेते आणि मग नंतर बोलते. चला. तर मी इथे धना पावडर आहे ना याच्यात भरून ठेवली. कोरिअँडर पावडर बरणीमध्ये एअरटाईट कंटेनर आहे हे काचेची. तर याच्यातच भरून ठेवली. आणि बाकीची आहे ना एक वाटी याच्यात मसाल्याच्या डब्यामध्ये पण काढून ठेवलेली आहे. आणि इथं तर माझं सगळं आता आवरायचंय. आणि धना पावडर पण झाली. तर तुम्हाला कशी वाटली मी केलेली धना पावडर, कशी रेसिपी वाटली ते नक्की मला सांगा कमेंट करून. आणि तुम्ही कशी करता ते पण मला सांगा. आणि आवडली तर प्लीज लाईक करा ह्या व्हिडिओला. तर तेच आता स्वयंपाक पण तुम्ही बघितला असेल रेडीच आहे पूर्ण. तर आता जेवण करून आणि भांडी, कारण खूप साचलेले डिशवॉशरमध्ये भांडे पण लावावं लागतील. तर तेच आता हे ठेवून देणार मस्त. आणि आता किती दिवस जाते बघू आता, कारण लवकर संपून जाईल असं वाटतं. परत एकदा करील नंतर थोडंसं उन्हाळ्यामध्ये. तर तोपर्यंत तर जाईलच ही.
तर तेच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन कोणी माझ्या चॅनलवर आता बघत असतील व्हिडिओ त्यांनी पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.